ओंकारमेन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कान्तं लक्षितं चैव ओंकाराय नमो नमः। अविरतशब्दगणोगाय प्रक्षालु सकलभूतमकलङ्काय मुनिवृपासितदीर्घाय सरस्वती हरतुनोदुरिताम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परमप्राचार्यगुरुभ्यो नमः। सकलगुरुश्रेष्ठं श्रीशां परिवर्तकं धर्मसम्बन्धं प्रतिबोधकारं शास्त्रं श्रीकार्तिकेयं तस्य मूलग्रन्थिकारः सर्वदेवा उत्तरग्रन्थकारः श्रीगणधरदेवा प्रतिगणधरदेवा तेषां श्रीकार्तिकेयस्वामिते श्रोताय सर्वतो मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणे मङ्गलं कुन्दकुन्दारो जयधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारणं प्रधानं सर्वधर्माणां जयं जय शासनं जयं जय शासनं जयं जय शासनं। परिपंच परमेश्वरी भगवान की अनंत से परमेश्वरी भगवान की भोलेनाथ काशीनाथ भगवान की चंद्रपर भगवान की शांतिनाथ भगवान की काशीनाथ महावीर भगवान की गोमटेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की अचल श्री कुंकुम गुरुदेव की अचल श्री कार्तिकेय स्वामी जी की अचल गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की मम गुरुदेव श्री जयकृष्ण जी महाराज की समस्त आचार्यों की तीन कमलों महाराजों की द्वादशांगी मानी माता की श्री कार्तिकेय अंतरिक्षा की जैन धर्म की देवम तेयम देवम वंदिता तिरुवनंद परिपूज्यम उच्चमान पे हो भव्य जनानंद जननी। पिछली गाथा में रोशद प्रतिमा के स्वरूप को लेने का आज रोशद के महात्मा के बारे में चल रहे थे। गाथा नंबर 377 एक कम उपवासम जो करे दे वो संतो एकम निरारंभम उपवासम जो करे दे वो संतो बहुभव संचेकम सोलाने खवदे लीलाए बहुभव संचेकम सोलाने खवदे लीलाए एकम निरारंभम उपवासम जो करे देव संतो बहुभव संचेकम सोनाने खवदे लीलाए एकम निरारंभम उपवासम जो करे देव संतो बहुभव संचेकम सोनाने खवदे लीलाए। ಯಾವ ಜ್ಞಾನಿಯು ಆರಂಭವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಉಪಶಮನ ಭಾವ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಒಂದೇ ಒಂದು ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನು ಬಹಳ ಭವಗಳಲ್ಲಿ ಗಳಿಸಿದ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಲೀಲಾಜಾಲವಾಗಿ ಕ್ಷಯಿಸಿ ಬಿಡುತ್ತಾನೆ. ಯಾರು ಉಪವಾಸ ಮಾಡುತ್ತಾ ಮೋಹವಶದಿಂದ ಆರಂಭವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅವನು ತನ್ನ ಶರೀರವನ್ನು ಒಣಗಿಸುತ್ತಾನೆಯೇ ಹೊರತು ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಕರ್ಮಗಳ ನಿರ್ಜರೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ. ಭಾವಾರ್ಥ: ಕಷಾಯ ಮತ್ತು ವಿಷಯರೂಪಿ ಆಹಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಇಹಲೋಕ ಮತ್ತು ಪರಲೋಕಗಳ ಭೋಗಗಳ ಆಶೆಯನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಯಾರು ಒಂದೇ ಒಂದು ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಆ ವೇದಜ್ಞಾನಿ ವಿವೇಕಿ ಪುರುಷನು ಭವಗಳಲ್ಲಿ ಗಳಿಸಿದ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಅನಾಯಾಸವಾಗಿ ಕ್ಷಯಿಸುತ್ತಾನೆ. ಏಕೆಂದರೆ ಯಾವುದರಲ್ಲಿ ಕಷಾಯ ಮತ್ತು ವಿಷಯರೂಪಿ ಆಹಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸಲಾಗುತ್ತದೆಯೋ ಆ ಉಪವಾಸವೇ ನಿಜವಾದ ಉಪವಾಸವಿದೆ. ಕೇವಲ ಭೋಜನವನ್ನು ಬಿಡುವುದು ಉಪವಾಸವಲ್ಲ, ಲಂಘನವಿದೆ.
ಒಂದೇ ಒಂದು ನಿಜವಾದ ಉಪವಾಸದಿಂದ ಭವಗಳಲ್ಲಿ ಗಳಿಸಿದ ಕರ್ಮಗಳು ನಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ ಎಂದ ಮೇಲೆ ಯಾರು ರೋಷದ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಪ್ರತಿಪಕ್ಷದಲ್ಲಿ 2 ಉಪವಾಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರ ವಿಷಯವೇನು ಹೇಳುವುದು. ಯಾವ ರೋಷದ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿಯು ಅಷ್ಟಮಿ ಮತ್ತು ಚತುರ್ದಶಿಯಲ್ಲಿ ಉಪವಾಸವನ್ನು ಗ್ರಹಣ ಮಾಡಿದರೂ ಮೋಹವಶದಿಂದ ಅಂಗಡಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಬಿಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಅರ್ಥಾತ್ ವಿಷಯ ಕಷಾಯವನ್ನು ಬಿಡದೆ ಕೇವಲ ಆಹಾರ ಮಾತ್ರ ಬಿಡುತ್ತಾನೋ ಅವನು ಉಪವಾಸ ಮಾಡಿ ತನ್ನ ಶರೀರವನ್ನು ಒಣಗಿಸುತ್ತಾನೆಯೇ ಹೊರತು ಕರ್ಮಗಳ ನಿರ್ಜರೆ ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತಿಳಿಯಬೇಕಾದುದೇನೆಂದರೆ ವ್ರತ ಪ್ರತಿಮೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೋಷದೋಪವಾಸ ವ್ರತವನ್ನು ಹೇಳಲಾಗಿದೆಯೋ ಅದರಲ್ಲಿ ರೋಷದೋಪವಾಸದ ನಿಯಮ ಇಲ್ಲ. ಆಚಾರ್ಯ ವಸುನಂದಿ ಸೈದ್ಧಾಂತಿಕರು ರೋಷದೋಪವಾಸದ ವರ್ತನೆಯನ್ನು ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತಮ, ಮಧ್ಯಮ ಮತ್ತು ಜಘನ್ಯ ಭೇದದಿಂದ 3 ಪ್ರಕಾರದ ರೋಷದೋಪವಾಸವನ್ನು 1 ತಿಂಗಳಿನಿಂದ 4 ಪರ್ವದಿನಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ ಶಕ್ತಿಯನುಸಾರ ಮಾಡಬೇಕು. ಸಪ್ತಮಿ ಮತ್ತು ತ್ರಯೋದಶಿಯ ದಿನ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಭೋಜನವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಯಂ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಭೋಜನ 2 गाथा पढ़ दिया आपने। अभी 377 का ही था, 378 बाद में पढ़ेंगे साफ करना। जो ज्ञानी अर्थात सम्यक दृष्टि निरारंभ आरंभ से रहित पूर्व संतो उपशम भाव से अर्थात मंद कषाय सहित होता हुआ एक भी उपवास करोगे, एक भी उपवास करता है सो बहु संचय कम्बम लीलाए कम्बी, वह अनेक भावों में संचित किए अर्थात बांधे हुए कर्मों को लीला मात्र में क्षय करता। क्या कहते हैं कि जो ज्ञान सम्यक दृष्टि है, जो सम्यक दृष्टि की बात है, जो ज्ञानी अर्थात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र से सहित जो अपने स्वरूप को जानता है, आत्मज्ञान से सहित निरारंभम आरंभ से रहित होकर के, आरंभ आदि से रहित होकर के, ग्रह गृहस्थी के कार्यों से विरक्त होकर के, दुकानदारी आदि सब से क्या दूर होकर के, सबका चिंतन छोड़ करके क्या कहते हैं ओ संतो उपशम भाव सहित होता हो, अर्थात मंद कषाय के साथ, मंद कषाय से एक कम भी उपवास करेंगे, एक भी उपवास करता है। ऐसे यानी अपने आत्मबोध के साथ में आरंभ सारंभ से रहित होकर के और कषायों की मंदता के साथ में एक भी उपवास करता है। कि भोजन का त्याग करना उपवास नहीं है। आपने भले एक दिन के लिए नियम लिया और भोजन को ग्रहण नहीं किया, लेकिन उसे उपवास नहीं कहते। भोजन मात्र का त्याग उपवास नहीं है। क्या आत्मबोध के साथ में किसी भी प्रकार के ग्रह कार्य आदियों से रहित होकर के और आरंभ सारंभ से रहित होकर के, मंद कषाय से सहित होकर के, कि भाई भोजन तो छोड़ दिया तो लोगों से झगड़ा कर रहा है, क्रोधमान आदि कर रहा है, घर के खटखट में पड़ा हुआ है, इसकी उसकी में लगा हुआ है, तो कहे कि वो उपवास नहीं, भोजन का सिर्फ उल्लंघन किया, उसका छोड़ दिया बस। उपवास अर्थात अपनी आत्मा में वास करना उपवास है, अपनी आत्मा के निकट रहना वह उपवास है। तो ऐसा यहाँ पर कह रहे आचार्य क्या कह रहे हैं कि एक कम भी उपवास करेगी, एक भी उपवास करता है, ऐसे उपशम भावों से एक भी उपवास करता है, बहु भाव संचय कम लीलाए कबदी, अनेक भावों में संचित किया गया। एक जन्म की बात नहीं, अनेक जन्मों में जो कर्म का संचय किया है उस विपुल कर्म को नष्ट करता है।
उपलब्धि लीला मात्र, क्षण मात्र में, लीला मात्र में एक उपवास से देखो, एक दिन का उपवास और भवों के कर्मों का नाश है। ऐसा कषाय से और आहार का त्याग करके इस लोक परलोक के भोगों की आशा को छोड़कर, कहते हैं कषाय का भी त्याग किया, कषाय की भी मंदता हुई और आहार का भी त्याग करके, लेकिन उसके प्रतिफल में यही लोक और परलोक के सुख की आकांक्षा को छोड़ करके भाई उपवास क्यों किया, कि हमारे लिए गृह गृहस्थी में सब अच्छा हो जाएगा, रोग आदि ठीक हो जाएंगे, दुकानदारी अच्छी चलने लगेगी, संपदा संपत्ति आदि आ जाएगी, ऐसी आकांक्षा से रहित होकर के या फिर उपवास के माध्यम से मैं स्वर्ग के सुख को भोगूंगा, ऐसे एक भाव के सुख की आकांक्षा को छोड़ करके और परभाव की सुख की आकांक्षा को छोड़ करके एक भी उपवास करता है और बहुत कर्मों की निद्रा, ऐसा अगर एक उपवास का फल है तो पोषक में तो दो उपवास होते हैं। पोषक प्रतिमा धारक के पक्ष में जो दो उपवास करता है उसका तो कहना ही नहीं। एक पक्ष में दो उपवास होते हैं ना, तो पोषक प्रतिमा का जो पालन करता है उसका कहना ही क्या। तो एक उपवास का प्रतिफल इतना है, जो पोषक प्रतिमा का धारी होगा, सोचो उसके लिए कितना फल मिलता है, कितने कर्मों की निचरा होती होगी। कह रहे हैं पर वह भी स्वर्ग सुख को भोग करके और मोक्ष को पाता है। वह स्वर्ग सुख को पाता है, संसार के उत्तमतम सुख को पाता हुआ भोगता हुआ मोक्ष की लक्ष्मी को प्राप्त करता है। अब आरंभ आदि के त्याग बिना उपवास करता है उसकी कर्म निर्जरा नहीं होती, ऐसा कहते हैं कि आरंभ आदि के त्याग बिना जो उपवास करता है उसे कर्मों की निर्जरा नहीं होती है। गाथा के माध्यम से जानते हैं 378 378 उपवासम कुर्वन्तो आरंभम जो करेति मोहादो, उपवासम कुर्वन्तो आरंभम जो करेति मोहादो, सोण्य देहम सोसदि न झाड़े कमले संपि, सोण्य देहम सोसदि न झाड़े कमले संपि, उपवासम कुर्वन्तो आरंभम जो करेति मोहादो, सोण्य देहम सोसदि न झाड़े कमले संपि, उपवासम कुर्वन्तो आरंभम जो करेति मोहादो, सोण्य देहम सोसदि न झाड़े कमले संपि। ಉತ್ತಮ ಮಧ್ಯಮ ಮತ್ತು ಜಗನ್ಯ ಭೇದದಿಂದ ಮೂರು ಪ್ರಕಾರದ ಪ್ರೋಷಧೋಪವಾಸವನ್ನು ಒಂದು ತಿಂಗಳು अच्छा दो गाथा एक में कर दिया, दो करते को पूरा एक ही है। सही 377 पढ़ लो। ಒಂದು ತಿಂಗಳಿನ 4 ಪರ್ವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ ಶಕ್ತಿಯನುಸಾರ ಮಾಡಬೇಕು.
ಸಪ್ತಮಿ ಮತ್ತು ತ್ರಯೋದಶಿಯ ದಿನ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಭೋಜನವನ್ನು ನೀಡಿ ಸ್ವಯಂ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಭೋಜನ ಮಾಡಿ ತನ್ನ ಬಾಯಿಯನ್ನು ಶುದ್ಧಗೊಳಿಸಬೇಕು. ನಂತರ ತನ್ನ ಶರೀರವನ್ನು ತೊಳೆದುಕೊಂಡು ಕೈಕಾಲುಗಳನ್ನು ನಿಯಮಿತಗೊಳಿಸಿ ಜಿನಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಭಗವಂತರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಬೇಕು. ನಂತರ ವಂದನಾಪೂರ್ವಕ ಸಾಮಾಯಿಕಾದಿ ಕೃತಿ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಗುರುಗಳ ಸಾಕ್ಷಿಪೂರ್ವಕವಾಗಿ 4 ಪ್ರಕಾರದ ಆಹಾರಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಉಪವಾಸವನ್ನು ಗ್ರಹಣ ಮಾಡಬೇಕು. ಶಾಸ್ತ್ರ ವಚನ, ಧರ್ಮ ಕಥಾ ಶ್ರವಣ, ಅನುಪೇಕ್ಷಗಳ ಚಿಂತನೆ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಉಪದೇಶಿಸುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಉಪಯೋಗಗಳ ಮುಖಾಂತರ ಉಳಿದ ದಿನಗಳನ್ನು ಕಳೆದು ಸಂಧ್ಯಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಮಾಯಿಕಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ರಾತ್ರಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಅದರ ಮೇಲೆ ತನ್ನ ಶರೀರ ಪ್ರಮಾಣದ ಚಾಪೆಯನ್ನು ಹಾಸಿ ತನ್ನ ಶಕ್ತಿಯ ಅನುಸಾರ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗ ಮಾಡಬೇಕು. ಕೆಲ ಸಮಯ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗದಲ್ಲಿ ಕಳೆದ ನಂತರ ಜಿನಾಲಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಬೇಕು ಅಥವಾ ಇಡೀ ರಾತ್ರಿ ಕಾಯೋತ್ಸರ್ಗದಲ್ಲಿ ಕಳೆಯಬೇಕು. ಪ್ರಾತಃಕಾಲ ಎದ್ದು ವಿಧಿಪೂರ್ವಕ ಜಿನವಂದನ ಮಾಡಿ ದೇವಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಗುರುಗಳನ್ನು ದ್ರವ್ಯ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಭಾವಪೂಜೆಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಬೇಕು. ನಂತರ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ವಿಧಿಯನುಸಾರವಾಗಿ ಆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯನ್ನು ಕಳೆದು ಪಾರಣೆಯ ದಿನ ಮೊದಲಿನ ರೀತಿಯೇ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು. ನಂತರ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಭೋಜನ ಮಾಡಿಸಿ ನಂತರ ಸ್ವಯಂ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಯಾರು ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಉತ್ತಮ ಪ್ರೋಷಧೋಪವಾಸ ಆಗುತ್ತದೆ. ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪ್ರೋಷಧೋಪವಾಸದ ವಿಧಿಯೇ ಮಧ್ಯಮ ಪ್ರೋಷಧೋಪವಾಸದ ವಿಧಿ ಇದೆ. ಆದರೆ ಅಂತರವೇನೆಂದರೆ ಮಧ್ಯಮ ಉಪವಾಸದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಉಳಿದೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತ್ಯಾಗವಾಗುತ್ತದೆ. ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತೆಯನ್ನು ತಿಳಿದು ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಯೋಗ ಇರದ ಆರಂಭ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂದರೆ ಮಾಡಬಹುದು. ಉಳಿದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪ್ರೋಷಧೋಪವಾಸದ ಮಿತಿಯೇ ತಿಳಿಯಬೇಕು. ಅನ್ನ ಅಥವಾ ಗಂಜಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು ಅಥವಾ ಗೋರಸ, ಇಕ್ಷುರಸ, ಫಲರಸ ಮತ್ತು ಧಾನ್ಯ ರಸಗಳಿಂದ ರಹಿತವಾದ ವಿಕಾರ ಉತ್ಪನ್ನ ಮಾಡದ ಯಾವುದಾದರೂ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದು ಅಥವಾ ಒಂದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಸೇವಿಸುವುದು ಅಥವಾ ಒಂದೇ ಬಾರಿ ಭೋಜನ ಮಾಡುವುದು ಜಗನ್ಯ ಪ್ರೋಷಧವಿದೆ. ಪ್ರೋಷಧದ ದಿನ ಸ್ನಾನ, ಲೇಪನ, ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯ, ಕೇಶ ಸಂಸ್ಕಾರ, ಶರೀರ ಸಂಸ್ಕಾರ ಹಾಗೂ ಉಳಿದ ಯಾವುದೇ ರಾಗದ ಕಾರಣಗಳನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ 5ನೆಯ ಪ್ರೋಷಧ ಪ್ರತಿಮೆಯ ವರ್ಣನೆ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. जो उपवासों को बंधो, जो उपवास करता हुआ मोहादो आरंभ कर दे, गृह कार्य के मुंह से घर का आरंभ करता है, तो ये देहम सोसदी, वह अपने देह को क्षीण करता है. कमलेशम पीड़ झाड़, कर्म निद्रा तो लेश मात्र भी उसके नहीं होती है. क्या कहना है? जो विषय कषाय को छोड़े हुए, विषय कषायों को त्याग नहीं किया, उपवास किया, मोह के वशीभूत होकर के आरंभ सारंभ करता है, गृह का कार्य करता है, दुकानदारी आदि कार्य करता है, अपना व्यापार आदि का कार्य करता है, सोन्य देहम सोचती, वह अपने देह को, अपने शरीर को क्रश करता है, क्षीण करता है, सिर्फ शरीर को सुखाता मात्र है. जो उपवास का उद्देश्य है कर्मों की निर्जरा, वहाँ लेश मात्र भी कर्मों की निर्जरा नहीं है. कर्मों की निर्जरा होने का कारण क्या है? विषय कषाय आदि का अभाव. विषय कषाय आदि की विद्यमानता में भोजन आदि का त्याग करना वह उपवास के फल को नहीं प्राप्त करता है. कर्मों की निर्जरा लेश मात्र भी नहीं होती है. विषय कषायों को छोड़ना आवश्यक है. केवल आहार मात्र को छोड़ना पर्याप्त नहीं. घर का सब कार्य करता रहेगा, आरंभ सारंभ करता रहेगा, तो विषय कषाय से बच नहीं सकता.
घर में रहेगा, इसकी उसकी होगी, तेरी मेरी होगी, दुकानदारी में भी होता ही है। किसी भी स्थिति में वहां पर विषय कषाय से बचना संभव नहीं है। भोजन आदि का तो त्याग कर दिया, लेकिन क्या पर्याप्त शांत चित्त होकर के और वो उपवास का समय बिताना वो कर्म निर्जरा का कारण है। यहाँ पर कह रहे हैं सिर्फ है सो भोजन का त्याग किया, उपवास किया और विषय कषाय आदि में लगा हुआ है, तो वहाँ पर उसके लिए देश मात्र कर्म की निर्जरा नहीं होती। अब सचित त्याग प्रतिमा का स्वरूप बताते हैं। गाथा नंबर 379। सच्चित्तम पत्तफलम छल्लीमूलम च विश्लयम बीयम। सच्चित्तम पत्तफलम छल्लीमूलम च विश्लयम बीयम। जोड़य भक्कदिनानि सचित विरुद्धो हवे सोदु। जोड़य भक्कदिनानि सचित विरुद्धो हवे सोदु। सच्चित्तम पत्तफलम छल्लीमूलम च विश्लयम बीयम। जोड़य भक्कदिनानि सचित विरुद्धो हवे सोदु। सचित्तम पत्तफलम छल्लीमूलम च विश्लयम बीयम। जोड़य भक्कदिनानि सचित विरुद्धो हवे सोदु। हाँ, 379। हो पट्टी है 380। जोड़य भक्के विषयम तस्सन अन्नस्य जुजदे दावम्। जोड़य भक्के विषयम तस्सन अन्नस्य जुजदे दावम्। भुक्तस्य मोजिद सत्सहि नत्थि विशेषो तदो कोवि। भुक्तस्य मोजिदस्हि नत्थि विशेषो तदो कोवि। जोड़य भक्त्यतिशयम् तस्सन अन्नस्य जुज्यते दावम्। बुद्धस्य भयदिदस्सहि नत्थि विशेषो तदो कोवि। जोड़य भक्त्यतिशयम् तस्सन अन्नस्य जुज्यते दावम्। बुद्धस्य भोजिदस्सहि नत्थि विशेषो तदो कोवि। ಯಾವ ಜ್ಞಾನಿ ಶ್ರಾವಕನು ಸಚಿತ್ತ ಪತ್ರ, ಸಚಿತ್ತ ಫಲ, ಸಚಿತ್ತ ಕಾಂಡ, ಸಚಿತ್ತ ಮೂಲ, ಸಚಿತ್ತ ತೊಗಟೆ ಮತ್ತು ಸಚಿತ್ತ ಬೀಜಗಳನ್ನು ಸೇರಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ಸಚಿತ್ತವಿರದನಿದ್ದಾನೆ. ಹಾಗೂ ಯಾವ ವಸ್ತುವನ್ನು ಸ್ವಯಂ ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲವೋ ಅದನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀಡುವುದೂ ಉಚಿತವಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ತಿನ್ನುವವನು ಮತ್ತು ತಿನ್ನಿಸುವವನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಚಿತ್ತರವಿಲ್ಲ. ಭಾವಾರ್ಥ: ಯಾವ ಜ್ಞಾನಿ ಶ್ರಾವಕನು ಸಚಿತ್ತ ಎಂದರೆ ಯಾವುದರಲ್ಲಿ ಜೀವಗಳಿರುತ್ತವೆಯೋ ಅಂಥ ನಾಗವಲ್ಲಿಯ ಎಲೆ, ನಿಂಬೆ ಎಲೆ, ಸಾಸಿವೆ ಎಲೆ, ಕಡಲೆ ಎಲೆಗಳು, ದತ್ತೂರದ ಎಲೆ ಮತ್ತು ಎಲೆಗಳ ಶಾಖ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಸಚಿತ್ತ ಕರಬೂಜ, ಸೌತೆಕಾಯಿ, ಬೇಟ, ನಿಂಬೆ, ದಾಳಿಂಬೆ, ಮಾವು, ಬಾಳೆಹಣ್ಣು ಇತ್ಯಾದಿ ಫಲಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ವೃಕ್ಷಗಳ ಸಚಿತ್ತ ತೊಗಟೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಹಸಿ ಶುಂಠಿ ಇತ್ಯಾದಿ ಕಂದಮೂಲಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅಥವಾ ವನಸ್ಪತಿಗಳ ಮೂಲ ಸಚಿತ್ತವಿದ್ದರೆ ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಚಿಕ್ಕ
ಸಿಕ್ಕ ತಾಜಾ ಹೊಸ ಟೊಂಗೆಗಳನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ? ಹಾಗೂ ಸಚಿತ್ತ ಕಡಲ, ಹೆಸರು, ಎಳ್ಳು, ಉದ್ದು, ತೊಗರಿ, ಜೀರಿಗೆ, ಜೋಳ ಇತ್ಯಾದಿ ಬೀಜಗಳನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಿಲ್ಲವೋ? ಅವನು ಸಚಿತ್ತತಾಗಿ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಾನೆ. ಹೇಳಿಯೂ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ದಯಾಳು ಶ್ರಾವಕನು ಮೂಲ, ಫಲ, ಶಾಖ, ಕೊಂಬೆ, ಗೊಂಚಲು, ವನಸ್ಪತಿಗಳ ಬೇರು, ಹೂ ಮತ್ತು ಬೀಜಗಳನ್ನು ಅಪಕ್ವ ದಶೆಯಲ್ಲಿ ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ಸಚಿತ್ತ ವಿರತನಿದ್ದಾನೆ. ಅವನು ಅವುಗಳನ್ನು ಸ್ವಯಂ ತಾನು ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರಿಗೆ ತಿನ್ನಲು ನೀಡುವುದೂ ಇಲ್ಲ. ಆಗಲೇ ಸಚಿತ್ತ ತ್ಯಾಗ ವ್ರತವು ಪೂರ್ಣ ರೂಪದಿಂದ ಫಲಿಸುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಸ್ವಯಂ ತಾನು ತಿನ್ನುವುದು ಮತ್ತು ಬೇರೆಯವರಿಗೆ ತಿನ್ನಿಸುವುದು ಎರಡೂ ಒಂದೇ ಇದೆ, ಎರಡು ದೋಷಯುಕ್ತವಿದೆ. अगर जो नाणी सम्यक दृष्टि सावक पत्र पदम छल्ली मूलम च इसलिए एवं सचित पत्र फल तवक छाल मूल कोपल और बीज इन सचित वस्तुओं को न भक्ति नहीं खाता, सो दो सचित वर्गो हवे, वह सचित विरत श्रावक होता है। क्या कहते हैं कि जो ज्ञानी श्रावक सचित पत्ता होता है, पेड़ से पत्ता तोड़ा और उसको ऐसे नहीं खाना, पत्ते वगैरह है तो उसको खाता वो क्या एक इंद्रिय जीव है। पर सचित फल, पेड़ से टूटा हुआ फल उसको भी ऐसे नहीं खाएगा, उसको या तो उसको छिन्न भिन्न किया हुआ रहता है, और उसको या तो गर्म वगैरह करके फिर छिन्न भिन्न कर दिया तो वो सचित में नहीं आता। सचित अर्थात जीव से सहित, ऐसा फल है, पत्ता है, और सरसों और चने के पत्तों का, सरसों के पत्ते की भी सब्जी बनाते हैं तो सलाद में आदि में लेते तो ऐसे डायरेक्ट पालक का पत्ता ले लिया तो वो सचित प्रतिमा का धारी हो, ऐसा डायरेक्ट पत्तों का आदि का सेवन नहीं करता। साग वगैरह को नहीं खाता, दाल वगैरह है पेड़ की वो भी नहीं खाता है। कहे कि सचित खरबूजा, ककड़ी, पेठा आदि जो है, खरबूजा आदि भी है, ऐसा नहीं खाएगा, उसे भी चिन्ह भिन्न करके आदि का पालन करता है। नींबू है तो वो भी कटा हुआ रहेगा, अनार भी है तो ऐसे अनार डायरेक्ट नहीं खाएगा, उसका इस प्रकार से करे। बिंजारा, आम, केला आदि कुछ भी ऐसे, जैसे आम होता है साबुत आम ऐसे खा लिया, वैसा नहीं। ठीक है कि सचित चना वगैरह जो होता है, मूंग दाल वगैरह होता है, उसको रात में पानी में डाल देते हैं तो अंकुरित हो जाता है। देखा होगा अपन चना कटले को अपन पानी में डाल करके रात में छोड़ देंगे तो सुबह में ऐसे उसमें ऐसे वो उसमें अंकुर फूट आता है। कोई भी दाल, मूंग की दाल आदि भी लेंगे, मोठ आदि भी लेंगे तो उसमें अंकुरित जो हो जाता है, ऐसे अंकुरित अन्न का भी सेवन नहीं करता है। इस प्रकार से तिल, उड़द, अरहर, गेहूं वगैरह के बीजों को वह नहीं खाता, वह सचित त्यागी कहलाता है। जो दयालु श्रावक मूल, फल, शाक, शाखा, कोमल, फल का, शाक का, शाखा का, पत्तियों का, वनस्पति मूल, जड़ आदि को, बीजों को अपक दशा में नहीं खाता, बीज आदि को अपक कच्ची दशा में नहीं खाता, उसको क्या या तो छीनी में किया हुआ रहेगा या फिर उसको गर्म करके से सब्जी आदि में बनाए, तो उस प्रकार से ये जो सेवन करता है वह सचित प्रतिमा का धारी होता है। हम कह रहे हैं दूसरी गाथा में, जो संयमन भक्त 380 गाथा, जिस वस्तु को आप नहीं खाता तस् अन्न से दाव न जुद्रे, उसको अन्न को देना योग नहीं, स्वयं तो नहीं खाता है लेकिन दूसरे को देना। घर में मेहमान है या अपना दोस्त है तो उसके लिए फल फूल आदि देना, खुद तो सेवन नहीं करता और अपने मेहमानों को, अपने जान पहचान वालों को, दोस्त यारों को उनको परोसता है, उनको खिलाता है, फिर ऐसा सही न खुद खाता है न किसी को
खिलाना। बुद्ध क्योंकि खाने वाले और खिलाने वाले में तो कोई विशेष नहीं, कुछ विशेषता अंतर नहीं है। या तो खुद नहीं खाया और दूसरों को खिला दिया, कोई अंतर नहीं पड़ता कि दोस्त तो लगेगा, मैंने थोड़ी खाया, उसने खाया तो खिलाया तो तूने, तो दोस्त कैसे लगेगा? खुद तो दोष रूप जान करके नहीं खाता ना। अब आप जो चोरी नहीं करता है, चोरी करना सही नहीं, तो दूसरे से चोरी करवाएगा क्या? जो चोरी को बुरा जानता है वो दूसरे से भी चोरी नहीं कराए। उसी प्रकार से यहाँ पर क्या कह रहे हैं कि भाई जो खुद नहीं खाता है वह दूसरे को भी कैसे खिलाएगा? नहीं। इस प्रकार से यहाँ पर सचित प्रतिमा का स्वरूप ज्ञान। आगे 381वीं गाथा देखते हैं। जो वज्जेदि सच्चित्तम दुर्जयजिहा विरज्जिया तेन। जो वज्जेदि सच्चित्तम दुर्जयजिहा विरज्जिया तेन। दैभावोदितो जिनवैणं पाल्यं तेन। दैभावो होदि कियो जिनवैणं पाल्यं तेन। जो वज्जेदि सच्चित्तम दुर्जयजिहा विरज्जिया तेन। दैभावो होदि कियो जिनवैणं पाल्यं तेन। जो वज्जेदि सच्चित्तम दुर्जयजिहा विरज्जिया तेन। दैभावो होदि कियो जिनवैणं पाल्यं तेन। ನೋಡಿ ಒಂದು ಗಾತ್ರ ಇದೆ, ಎರಡು ಗಾತ್ರ, ಒಂದು ಗಾತ್ರ, ಬನ್ನಿ ಎಷ್ಟು ಹೇಳಿ. ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಸಚಿತ್ತದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಾನೆಯೋ ಅವನು ದುರ್ಜಯ ನಾಲಿಗೆಯನ್ನು ಜಯಿಸಿದ್ದಾನೆ ಹಾಗೂ ದಯಾಭಾವವನ್ನು ಪ್ರಕಟಪಡಿಸಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಜಿನೇಶ್ವರರ ವಚನವನ್ನು ಪಾಲಿಸಿದ್ದಾನೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಜಿಹೇಂದ್ರಿಯವನ್ನು ಜಯಿಸುವುದು ಕಠಿಣವಿದೆ. ಯಾರು ವಿಷಯ ಸುಖದಿಂದ ವಿರಕ್ತರಾಗಿರುತ್ತಾರೋ ಅವರು ಸಹ ಜಿಹ್ವಾ ರಂಪಡರಾಗಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಆದರೆ ಸಚಿತ್ತದ ತ್ಯಾಗಿಯ ಜಿಹೇಂದ್ರಿಯವನ್ನು ಜಯಿಸುತ್ತಾನೆ. ಸಚಿತ್ತವನ್ನು ತ್ಯಜಿಸುವುದರಿಂದ ಎಲ್ಲ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತವೆ, ಏಕೆಂದರೆ ಸಚಿತ್ತ ವಸ್ತುಗಳ ಭಕ್ಷಣೆಯು ಸಚಿತ್ತವನ್ನು ತ್ಯಜಿಸುವುದರಿಂದ ಎಲ್ಲ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಭಕ್ಷಣೆಯು ಮಾದಕ ಮತ್ತು ಪುಷ್ಟಿಕಾರಕವಾಗಿರುತ್ತವೆ. ಸಂಯಮ ಇದರಿಂದಲೇ ಸಚಿತ್ತವನ್ನು ಅಚಿತ್ತಗೊಳಿಸಿ ತಿಂದರೆ ಪ್ರಾಣಿ ಸಂಯಮವು ಪಾಲಿಸಲ್ಪಡುವುದಿಲ್ಲವಾದರೂ ಇಂದ್ರಿಯ ಸಂಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಚಿತ್ತ ತ್ಯಾಗವು ಅವಶ್ಯಕವಿದೆ. ಒಣಗಿಸುವುದು, ಬೇಯಿಸುವುದು, ಉಪ್ಪು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಬೆರೆಸುವುದರಿಂದ ಹಾಗೂ ಚಾಕು ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಕತ್ತರಿಸುವುದರಿಂದ ಸಚಿತ್ತ ವಸ್ತು ಅಚಿತ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಇಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಿನ್ನುವುದರಿಂದ ಮೊದಲನೇ ಲಾಭವೆಂದರೆ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಹತೋಟಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತವೆ ಮತ್ತು ಎರಡನೆಯದಾಗಿ ಇದರಿಂದ ದಯಾಭಾವವು ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತದೆ. ಮೂರನೆಯದಾಗಿ ಭಗವಾನರ ಆಜ್ಞೆಯ ಪಾಲನೆಯಾಗುತ್ತದೆ, ಏಕೆಂದರೆ ಹರಿತಕಾಯ ವನಸ್ಪತಿಗಳಲ್ಲಿ ಭಗವಂತರು ಜೀವಗಳ ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತಿಳಿಯಬೇಕಾದುದೇನೆಂದರೆ ಭೋಗೋಪಭೋಗ ಪರಿಣಾಮ ವ್ರತದಲ್ಲಿ ಸಚಿತ್ತ ಭೋಜನವನ್ನು ಅತಿಚಾರವೆಂದು ಮನ್ನಿಸಿ ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಅದು ವ್ರತರೂಪದಿಂದ ನಿರತಿಚಾರವಾಗಿ ತ್ಯಜಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ 6ನೇ ಸಚಿತ್ತ ವಿರತ ಪ್ರತಿಮೆಯ ವರ್ಣನೆ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. ಈಗ ರಾತ್ರಿ ಭೋಜನ ತ್ಯಾಗ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು 2 ಗಾಥೆಗಳ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. जो सच्चित्तम वज्जेति, जो श्रावक सचित का त्याग करता है, तेण दुर्जय जिहा वणिज्यः, उसने दुर्जय जिहा इंद्रियों को भी जीत लिया तथा दयाभाव की होदी दयाभाव प्रकट किया। तेण जिनवैलम पालन, और उसने जिनदेव के वचनों का भी पालन किया। क्या कह रहे हैं कि जिस श्रावक ने सचित का त्याग किया
उसने दुर्जय जिह्वा को भी जीत लिया तथा दया भाव को प्रकट किया और जिनेश्वर के वचनों का भी पालन किया। जिह्वा इंद्रियों को जीतना सबसे कठिन है। पांचों इंद्रियों में सबसे प्रबल इंद्रिय विषय कौन सा है? जिह्वा, रसना इंद्रिय। कि सब कुछ छूट जाता है, भोजन की लंपटता नहीं छूटती, स्वाद जो सुस्वादुपना जो है, हाँ सुरस भोजन, उसका ये नहीं जाता, उसकी तृष्णा नहीं जाती है, उसकी वांछा नहीं जाती, आनंद आ गया। आज तो भोजन स्वादिष्ट बना, भोजन के प्रति जो लंपटता है यहाँ छूटना बहुत कठिन है। और उसके लिए यहाँ सचित प्रतिमा का निरूपण किया कि सचित प्रतिमा का त्याग करने से जो आपने पका करके खाया ना, गर्म करके खाया, छिन भिन करके खाया, उसे सुखा करके खाया, तो उसमें क्या है कि भोजन की लंपटता तो जाती ही जाती है और साथ में समस्त इंद्रियों को भी जीतता है। उसके माध्यम से समस्त इंद्रियों को भी काबू करने का माध्यम है सचित प्रतिमा। और इसके माध्यम से दया भाव का भी पालन कर, जीवों की दया का तो पालन किया, सब किया, विषय कषायों को भी जीता, विषयों को भी जीता, इंद्रियों को भी जीता और दया का भी पालन किया। और वहां पर जिनदेव की आज्ञा का भी। इस प्रकार से यहाँ पर सचित प्रतिमा का निरूपण किया। आगे गाथा में और जानेंगे विशेष रूप से। आज यहीं तक रखते हैं। बोले पंचकर्णष्टि भगवान की, अनंतन से कर्णष्टि भगवान की, बोलने की पार्श्वनाथ भगवान की, चंद्रपुर भगवान की, शांतिनाथ भगवान की, सचनाथ महावीर भगवान की, गोमटेश्वर बाहुबली भगवान की, 24 तीर्थंकर भगवंतों की, अचल श्री कुंकुम गुरुदेव की, अचल श्री कार्तिकेय स्वामी जी की, अचल गुरुदेव श्री देवानंद जी महाराज जी की, हम गुरुदेव श्री जयकृष्ण जी महाराज जी की, समस्त आचार्यों की, तीन कौ नौ महाराजों की, द्वादशांगी मान्य माता की, श्री कार्तिकेय अनुपेक्षा की, जैन धर्म की।